हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्डचं सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्ट 1 मधील पहिला चॅप्टर ग्रॅव्हिटेशन अभ्यासणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. तर बघा, इथे दिलं आहे पुढे मी डेफिनेशन. ग्रॅव्हिटेशन म्हणजे अट्रॅक्शन बिटवीन एनी टू बॉडीज. ओके, मग आता आपण ह्या डेफिनेशनचा मिनिंग समजून घेण्याचा प्रयत्न करू. पहिल्यांदा काय सांगितलं आहे? अट्रॅक्शन किंवा अट्रॅक्शन फोर्स बिटवीन एनी टू बॉडीज. एनी टू बॉडीज. मग तुम्ही म्हणाल हा जर फोर्स आहे, सगळ्यात पहिल्यांदा फोर्स किंवा बल म्हणजे काय? अशी शक्ती किंवा अशी गोष्ट ज्यामुळं कोणत्याही गोष्टीची मूवमेंट होते, है ना. आता हा पेन आहे, याच्यावर फोर्स लावला आपण, याच्यावर फोर्स लावला तर काय होतं? आपण तो उचलू शकतो फोर्सने, है ना. उचलू शकतो, खाली ठेवू शकतो, हालचाल करू शकतो. म्हणजे कोणत्याही गोष्टीवर फोर्स लावला आपण तर काय होतं? त्याची मूवमेंट होते, है ना. म्हणजे काय होतं? मोशन होतं. म्हणजे अशी गोष्ट जी अप्लाय केल्यानंतर एखाद्या ऑब्जेक्टचं, एखाद्या वस्तूची काय होते? मूवमेंट होते, डिस्प्लेसमेंट होते. त्याला काय म्हणतो आपण? फोर्स म्हणतो. तर मग ग्रॅव्हिटेशन किंवा ग्रॅव्हिटी म्हणलं जातं त्याला, किंवा ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणजे काय? कोणत्याही दोन गोष्टीमध्ये असलेला अट्रॅक्शन फोर्स. अट्रॅक्शन म्हणजे एकमेकांकडे ओढला गेल्याचा फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशन. मग तुम्ही म्हणाल हा जर प्रत्येक, आणि हा जो ग्रॅव्हिटेशन फोर्स असतो तो प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक जीवित आणि अजीवित वस्तूमध्ये असतो. मग जर असं असेल तर मग आपण एकमेकांकडे ओढलं गेलो असतो, है ना, ग्रॅव्हिटेशनमुळं, ग्रॅव्हिटेशन फोर्समुळं. पण असं का होत नाही? कारण ग्रॅव्हिटेशन फोर्स हा सगळ्यात विकेस्ट म्हणजे सगळ्यात कमजोर फोर्स आहे. त्यामुळे आपण एकमेकांकडे ओढलं जात नाही. आणि तो अवलंबून आहे कशावर? मासवर. म्हणजे ज्याचं वजन जितकं जास्त तसा तेवढा ग्रॅव्हिटेशन फोर्स जास्त. हे आपण पुढे शिकणार आहोत. आत्ता फक्त लक्षात ठेवा की ग्रॅव्हिटेशन म्हणजे नथिंग बट फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा अट्रॅक्शन फोर्स बिटवीन एनी टू बॉडीज, है ना. मग आता आपण जाणून घेऊया की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशन फोर्सचा शोध कुणी लावला आहे? सर आयझॅक न्यूटन यांनी. हा तुम्हाला 1 मार्कासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे. कुणी लावला आहे? सर आयझॅक न्यूटन यांनी ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला आहे. त्याची एक स्टोरी आहे छान. बघा, न्यूटन एकदा ॲपलच्या झाडाखाली बसला होता, आणि मग म्हणजे सफरचंदाच्या झाडाखाली. आणि काय झालं की त्याच्यासमोर एकदा एक सफरचंद खाली पडलं, ॲपल. मग त्याने विचार केला की हे सफरचंद खालीच का आलं? ते व्हर्टिकली अपवर्ड का गेलं? म्हणजे ते वरती का नाही गेलं? किंवा लेफ्ट साईड, राईट साईड, हॉरिझॉन्टली का नाही गेलं? ते व्हर्टिकली डाऊनवर्डच का आलं? असं त्याने विचार केला. मग त्याने खूप विचार केला. त्यानंतर त्याने दगड वरती फेकून बघितला. काय होतं? वरती दगड फेकल्यानंतर हवेत तो पुन्हा खाली येतो. मग त्याच्या लक्षात आलं की कोणतीही गोष्ट वरती जरी गेली तरी ती पुन्हा खालीच येते पृथ्वीकडे. म्हणजे पृथ्वी, अर्थ, त्या वस्तूवर किंवा आपल्या सगळ्यावर एक फोर्स अप्लाय करते. तो फोर्स कोणता? अट्रॅक्शन फोर्स. आणि त्या फोर्सला त्याने नाव दिलं ग्रॅव्हिटेशन. म्हणजे पृथ्वी आपल्यावर ग्रॅव्हिटेशन फोर्स अप्लाय करते, आणि म्हणून आपण पृथ्वीकडे काय होतो? आकृष्ट होतो, किंवा आपण पृथ्वीच्या सरफेसवर थांबतो. आपण असं हवेत उडत नाही, व्हर्टिकली अपवर्ड जात नाही, है ना, तिच्या सरफेसवर असतो. आणि मग या फोर्सचा डायरेक्शन कसं आहे? टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. म्हणजे कुठे? सेंटर ऑफ अर्थ. अर्थचं म्हणजे पृथ्वीचं सेंटर कुठं आहे? पृथ्वीच्या गाभ्यामध्ये, आतमध्ये, है ना, सेंटर ऑफ द अर्थ. मग आता समजा इथं ॲपलचं झाड आहे, हे ॲपल पडलं. मग त्याने विचार केला की हे खालीच का आलं? असं वरती का नाही गेलं? हॉरिझॉन्टली का नाही गेलं? आणि मग याचा विचार केल्यानंतर त्याला कळलं की पृथ्वी कोणत्याही गोष्टीवर, ऑब्जेक्टवर काय करते? एक फोर्स अप्लाय करते, ज्याने काय होते? ती गोष्ट पृथ्वीकडे अट्रॅक्ट होते. आणि तिचं डायरेक्शन कसं असतं? टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. आणि त्या फोर्सला न्यूटनने काय नाव दिलं आहे? ग्रॅव्हिटेशन किंवा ग्रॅव्हिटेशन फोर्स, किंवा आपण त्याला काय म्हणतो? ग्रॅव्हिटी म्हणतो. हे आपण ह्या चॅप्टरमध्ये समजून घेतलं. त्याचबरोबर त्याच्या लक्षात आलं जसं पृथ्वी आपल्या भोवतीच्या असलेल्या वस्तूंवर फोर्स अप्लाय करते, त्याचप्रमाणे मूनवर सुद्धा
आपल्याला माहिती आहे पृथ्वीचा नॅचरल सॅटेलाईट कोण आहे? मून म्हणजे चंद्र. त्यावर सुद्धा पृथ्वी ग्रॅव्हिटेशन फोर्स अप्लाय करते आणि त्यामुळेच चंद्र एका ठराविक ऑर्बिटमध्ये बरोबर परिभ्रमण करत असतो, हा ना, आपल्याला माहिती आहे. आणि त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे पृथ्वी, चंद्र, तिच्या अवतीभोवती असलेल्या गोष्टींवर ग्रॅव्हिटेशन फोर्स अप्लाय करते, त्याचप्रमाणे सूर्यसुद्धा इतर त्याच्या भोवती असलेले जे प्लॅनेट आहेत, ग्रह आहेत, त्यांच्यावर काय करत असतो? ग्रॅव्हिटेशन फोर्स अप्लाय करतो. आणि त्याचमुळं अर्थ, बुध, मंगळ हे जे ग्रह आहेत, गुरु वगैरे, ते एका विशिष्ट कक्षेमध्ये, एका विशिष्ट ऑर्बिटमध्ये, डेफिनाईट ऑर्बिटमध्ये काय करत असतात? परिभ्रमण करत असतात. म्हणजे सनसुद्धा काय करतो? ग्रॅव्हिटेशन फोर्स अप्लाय करतो. हे आपण समजून घेतलं ग्रॅव्हिटेशन फोर्सची डेफिनेशन. म्हणजे तुम्हाला कळालं आहे का ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? नथिंग बट अट्रॅक्शन फोर्स बिटवीन एनी टू बॉडीज. त्याचा शोध कुणी लावला आहे? सर आयझॅक न्यूटन यांनी. ओके, आता पुढचा टॉपिक ह्या चॅप्टरमधला आहे सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मोशन म्हणजे काय हे समजून घेऊ. तर सगळ्यात मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, आपण एखाद्या गोष्टीवर फोर्स अप्लाय केला, म्हणजे असं इथे समजा रोड आहे हा आणि इथे दगड आहे, आपण याच्यावर जर फोर्स अप्लाय केला ह्या दगडावर, तर काय होतो? हा दगड कडेला येईल, हा ना, रोडच्या पुढे जाईल किंवा मागे येईल. म्हणजे काय होतं आहे? त्याची मोशन होती आहे, म्हणजे मूवमेंट होती आहे. मग मोशन म्हणजे काय? कोणत्याही ऑब्जेक्टवर, कोणताही ऑब्जेक्ट, दगड, माणूस, कुणीही, हा पेन आहे, आता ह्या पेनवर जर मी फोर्स अप्लाय केला तर इकडे सरकवला, तर ती काय होते? त्याची काय होते? हालचाल होते, मूवमेंट होते, म्हणजे मोशन होतं. इकडे हलवला तर मोशन होतं. म्हणजे मोशन म्हणजे काय? कोणत्याही ऑब्जेक्टवर आपण जर फोर्स अप्लाय केला तर त्याची जी होणारी मूवमेंट असते, डिस्प्लेसमेंट, त्याला आपण काय म्हणतो? मोशन. कळालं आहे? मग आता इथे काय सांगितलं आहे? सर्क्युलर मोशन. सर्क्युलर म्हणजे काय? त्याच्या नावातच आहे बघा, सर्कल, म्हणजे जो सर्कलमध्ये फिरतोय, है ना. आपल्याला गोफण माहिती असेल किंवा लहानपणी असं आपण दोरा बांधून, एका दोरीला असा दगड बांधून फिरवला की तो कसा फिरतो? गोल गोल. इथे आपण आहे समजा हा दगड आहे आणि ही दोरीला आपण बांधला आहे दगड, तो आपण गोल गोल फिरवला, गोल गोल फिरवला तर तो कसा फिरतो? सर्कलमध्ये, इन सर्कल डायरेक्शन. गोफणही अशीच असते बघा. रानामध्ये पाखरांना हलवण्यासाठी त्यांनी दाणे चोरून नेऊ नये म्हणून, त्यांनी दाणे टिपू नये म्हणून गोफण चालवली जाते. ती कशी असते? अशीच असते. त्याला काय? दोरा बांधून, दगडाला दोरा बांधून तो फिरवला जातो, है ना. आणि तो कसा फिरला जातो? गोल डायरेक्शनमध्ये, म्हणजे काय? इन अ सर्कलमध्ये. म्हणजे सर्क्युलर मोशन म्हणजे काय? अशी मोशन किंवा अशी हालचाल, डिस्प्लेसमेंट त्या पार्टिकलची किंवा ऑब्जेक्टची जी सर्कलमध्ये होतीये, इन सर्कम्फरन्स किंवा इन सर्कल. ओके, मोशन अशी पण असते लिनियर, जी सरळ होते ना एका लाईनमध्ये, त्याला, जी सरळ लाईनमध्ये होते तिला लिनियर मोशन म्हटलं जातं. आणि जी सर्कलमध्ये होते, इन सर्कम्फरन्स किंवा सर्क्युलर डायरेक्शनमध्ये, त्याला सर्क्युलर मोशन असं म्हटलं जातं. तर तुमच्या लक्षात आलं आहे, कोणत्याही ऑब्जेक्टवर जर आपण फोर्स अप्लाय केला तर त्याची काय होते? डिस्प्लेसमेंट होते किंवा मोशन होतं, म्हणजेच काय होतं? हालचाल होते. आणि ती जर हालचाल सर्क्युलर डायरेक्शनमध्ये असेल तर त्याला काय म्हणतो आपण? सर्क्युलर मोशन. सरळ असेल एका लाईनमध्ये तर त्याला काय म्हटलं जातं? लिनियर मोशन. मग आता बघा, मी आत्ताच सांगितलं की ह्या ऑब्जेक्टवर जर आपण फोर्स अप्लाय केला तर त्याची काय होते? मोशन होते. कशी? सर्क्युलर डायरेक्शनमध्ये. म्हणजेच आपण याच्यावर काय करतोय? फोर्स अप्लाय करतोय. मग हा जो फोर्स आहे तो फोर्स कोणता आहे? तर बघा, हा फोर्स आहे. म्हणजे काय? सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे अ फोर्स ॲक्ट ऑन ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग सर्क्युलर डायरेक्शन. आणि त्या फोर्सचं डायरेक्शन कसं आहे? टुवर्ड्स द सेंटर. ओके, हा ॲरो दिसतो तुम्हाला कुठं आहे? टुवर्ड्स द सेंटर. तर त्याला काय म्हटलं जातं? सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे, आपण याच्यावर फोर्स लावला म्हणून ते सर्कलमध्ये काय होतं आहे? मूवमेंट होती आहे, त्याचं मोशन होतं आहे. मग त्यावर कोणता फोर्स आहे? तर तो फोर्स आहे सेंट्रिपिटल. कशावर ना? कारण त्याची जी डायरेक्शन आहे ती कुठं आहे?
सेंट्रल आहे, टुवर्ड्स द सेंटर, कारण आपण सेंटरकडनं त्याला फोर्स देतोय, बरोबर. म्हणजे इथं आपण उभा आहे आणि आपण फिरवतोय, म्हणजे फोर्स कुठनं अप्लाय होतोय, सेंटरकडनं, बरोबर. हे बघा इथे डेफिनेशन दिलं आहे सेंट्रिपिटल फोर्सची. अ फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट, म्हणजे हा ऑब्जेक्ट आहे. फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्कल, सर्कलमध्ये मूव्ह करणारा. अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स, म्हणजे डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल, म्हणजे कुठं, सेंटर ऑफ सर्कलच्या त्याचं डायरेक्शन आहे, कशाचं, फोर्सचं, इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. आलं आहे तुमच्या लक्षात. ओके, हे 2 कन्सेप्ट आज आपण बघितले. कोणते, ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय आणि सर्क्युलर मोशन, सेंट्रिपिटल फोर्स. आय होप तुम्हाला हे दोन्ही टॉपिक चांगले कळाले असेल. हा टॉपिक तुम्ही लर्न केल्यानंतर, आत्ता समजून घेतल्यानंतर लगेच जाऊन तो वाचायचा आहे, त्याच्या नोट्स काढून ठेवायच्यात, म्हणजे हा पॉईंट तुमचा खूप जास्त चांगला लक्षात राहील. ओके, थँक्यू सो मच.